वाकी घेरडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकाप राष्ट्रवादी युतीच्या सौ छाया हनुमंत खांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब देवकते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली वाकी घेरडी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी युतीच्या सौभाग्यवती छाया हनुमंत खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई कांबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात। ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजना कोळेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रविवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी जाधव साहेब, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी वाघ भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य रमेश कांबळे, अंजना कोळेकर, सोनाली खांडेकर, मनीषा निमगरे, संजय लवटे, अर्चना शिंदे, अजय खांबळे, जयश्री चोपडे, छाया खांडेकर आदी उपस्थित होते। सरपंच पदासाठी छाया हनुमंत खांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं। सरपंचपदी छाया खांडेकर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली। यावेळी युवकनेते गणेश कांबळे, रफिक शेख, डॉक्टर पुण्यवंत निमगरे, भिवाजी चोपडे, दत्ता खांडेकर, चेअरमन मल्हारराव घेरडे, शंकर निमगरे, कोंडीबा दुधाळ, रामभाऊ लवटे, ज्योतिराम लवटे, नंदकुमार लवटे, केतन बुरंगे, दत्ता मेटकरी, नवनाथ चने, सुरेश जगदने सर, नामदेव कांबळे, जीवन जगदने, बिभा वाघमारे, सुभाष झिंजुर्डे, बिरा दिवशे, शहाजी शिंदे, चेअरमन सतीश खांडेकर, बाळू खांडेकर, रेवना खांडेकर, हनुमंत खांडेकर, बाळासाहेब वळकुंदे, बाबू शिंदे, मनोहर पवार, लक्ष्मण पवार, शाहरुख खान, भाऊ पवार, लक्ष्मण वगैरे, पोलीस पाटील हलीम पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते दादासाहेब देवकते तसेच युवक नेते गणेश कांबळे, माजी सरपंच अर्चना बाळासाहेब शिंदे यांनी वाकी घेरडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। वाकी घेरडीच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। वाकी घेरडी गावाचा विकास हेच ध्येय राहणार असून अधिकचा निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नेते मंडळींनी दिली। आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।